हजारो विद्यार्थी आपल्या भविष्याच्या मागण्यांसाठी शांतपणे रस्त्यावर उतरतात. त्यांच्या हातात दगड नाही तर फलक आहेत. ते घोषणाबाजी करत संसदेकडे निघतात. पण काही वेळातच वातावरण पूर्णपणे बदलतं. अचानक पोलिसांचा मोठा तपास समोर येतो. बॅरिगेड्स उभारले जातात. आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं जातं आणि काही क्षणातच अश्रुधुराचे गोळे फेकले जातात. त्यानंतर लाठीचार्ज सुरू होतो. विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी धावताना दिसतात. अनेक जण जखमी होतात आणि संपूर्ण दिल्लीत फक्त एकच गोंधळ उडतो. पण नेमकं असं काय घडलं की परिस्थिती इतकी बिघडली? आंदोलनाची सुरुवात कशी झाली? पोलिसांनी अश्रुधाराचा आणि लाठीचार्जचा वापर का केला? आणि या घटनेनंतर देशभरात कोणती चर्चा सुरू झाली? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजून घेऊया. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून देशभरात परीक्षा व्यवस्थेबाबत मोठा वाद सुरू आहे. पेपर लीक, निकालाबाबतचे आरोप आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींमुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर हजारो विद्यार्थी आणि तरुण दिल्लीत जंतर मंतर येथे एकत्र झाले. त्यानंतर त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून जंतर मंतर परिसरात मोठी गर्दी जमू लागली. दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या हातात विविध फलक होते आणि ते परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत होते. परंतु संसदेकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी आधी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिगेड्स लावण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवलं. काही वेळ दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू राहिले. मात्र परिस्थिती हळूहळू पुन्हा तणावपूर्ण बनू लागली. काही आंदोलनकर्त्यांनी बॅरिगेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी प्रथम इशारे दिले. त्यानंतर अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले आणि काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईनंतर घटनास्थळी एक गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थी धावताना दिसले. काहींना किरकोळ दुखापत झाली तर काहींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार या चकमकीत आंदोलनकर्ते जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही व्हिडिओ पोलीस लाठ्या वापरताना दिसत होते, तर काही व्हिडिओमध्ये विद्यार्थी अश्रुधुरापासून वाचण्यासाठी पळत होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात या कारवाईबाबत तीव्र चर्चा सुरू झाली. दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी आरोप केले आहे की शांततेत आंदोलन करत होते आणि त्यानंतर अनावश्यक बळाचा वापर करण्यात आला. दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं आहे की आंदोलनकर्त्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करणं आवश्यक होतं. या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, काही कलाकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. काहींनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले तर काहींनी शांतपूर्ण संवादातून तोडगा काढण्याचं आवाहन केलं. अश्रुधुराचे गोळे फेकल्यानंतर आणि पोलिसांनी गर्दी हटवण्यास सुरुवात केल्यानंतर जंतर मंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. काही विद्यार्थी मागे हटू लागले तर काहींनी जागेवरच बसून शांतपूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक व्हिडिओमध्ये विद्यार्थी डोळ्यांना जळजळ होत असल्यामुळे पाणी टाकताना आणि एकमेकांना मदत करताना दिसते. काही आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की ते शांतपणे संसदेकडे मोर्चा काढत होते, मात्र त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने आधीच मोर्चा रोखण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे दिल्ली पोलिसांचं म्हणणं होतं की संसद परिसरात सुरक्षा कारणामुळे जमावाला प्रवेश देता येत नव्हता आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचे चिन्ह दिसत होते. या घटनेनंतर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्या. काहींना किरकोळ दुखापत झाली तर काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याच्या मागण्या केल्या. या आंदोलनानंतर देशभरातील अनेक विद्यार्थी संघटना एकत्र येण्यास सुरुवात झाली. काही शहरांमध्ये शांतपूर्ण निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर ठोस निर्णय घ्यावा. या संपूर्ण घटनेमुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी यामध्ये समतोल कसा राहायचा? हा प्रश्न आता केवळ दिल्लीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर देशभर चर्चेचा विषय बनला आहे. आता सर्वांचं लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा होणार का? त्यांच्या मागण्यावर काही निर्णय घेतला जाणार का? की आंदोलन आणखी पुढं होणार? तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहे का? या संपूर्ण घटनेत पोलिसांची कारवाई योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जगात काय चालू आहे माहीत असण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.